नमस्कार. आज मी तुम्हाला मोदकाची आमटी दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे डाळीचं पीठ, शेंगदाण्याचं कूट, त्यातच तिळाचं कूट घेतलेलं आहे, खोबऱ्याचं कूट घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे लागणारं साहित्य आहे मीठ, मिरे पावडर, लवंग पावडर, दालचिनी पावडर, थोडीशी चिंच, चिंचेच्या ऐवजी तुम्ही लिंबू पण घेऊ शकतात. कणिक घेतलेली आहे, त्यासाठी लागतात कणिक, पण मी त्याच्या मोदक करण्यासाठी पोळ्या करून घेतलेल्या आहेत. अशा छोट्या छोट्या ह्या पोळ्या, तेल, थोडंसं पाणी, मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट, काळं तिखट, अशा प्रकारे सर्व साहित्य लागणार आहे. आता या डाळीच्या पिठामध्ये मी डाळीचं पीठ थोडंसं तेल टाकून गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचं कूट, तिळाचं कूट आणि खोबऱ्याचं कूट टाकूयात. त्याचप्रमाणे त्यात चिंच एकदम बारीक करून टाकूयात. तुम्ही लिंबू टाकला तरी चालतं. त्यामध्ये मीठ, लाल तिखट, काळं तिखट, हळद, धने जिरे पावडर, गरम मसाला आपण त्यामध्ये टाकून घेऊन आपण हे जे ह्याच्यामध्ये सारण भरून मोदक करून घेऊयात. सारण भरून मोदक तयार केलेले आहेत. आता हे मोदक थोडेसे आपण कोणी वाफेजून घेतं, पण मी थोडीशी तेल टाकून थोडीशी तळून घेणार आहे. जर आपण तसंच जर टाकलं तर ते थोडेसे पिठाळे लागतात, म्हणून थोडंसं आपण तेलामध्ये गरम करून म्हणजे थोडंसं मोदकसारखं तळून आपण भाजी फोडणी टाकून घेऊयात. कोणाला जर यामध्ये लसूण कांदा आवडत असेल तर लसूण कांदा पण टाकू शकतात. जे सारण भरलेलं आहे ते मोदक तळून घेतलेले आहेत. आता आपण भाजी फोडणी टाकून घेऊयात. तेल पण गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण मोहरी टाकूयात. मोहरी, जिरे, हळद, तळलेले मोदक, मोदक हे छान हलवून घेऊयात. हलवून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकूयात. लाल तिखट, काळं तिखट, ही भाजी थोडी तिखट करायची. त्यामध्ये मीठ टाकून घेऊयात. मीठ आणि हे हलवून घेऊयात आपण. आणि त्यामध्ये आता आपण भाजी आपल्याला जेवढी करायची तेवढे पाणी टाकून रसा भाजी करून घेऊयात. आता आपण हे चांगल्या प्रकारे शिजवून घेऊयात. तर ही झालेली आहे मोदकाची खमंग छान आमटी. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.